रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आज आपण संवाद साधणार आहोत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक ऋषिकेश जोशी यांच्यासोबत. तर सगळ्यात सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत आहे. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्याच्या पलीकडचे ऋषिकेश जोशी सांगायचे असतील तर कसे सांगाल? पलीकडचे कसे, मी गप्पा मारण्यामध्ये मी लहानपणापासून जन्मजात प्रावीण्य मिळवलेलं आहे. बर. आणि अनेक विषयांमध्ये अभिनय आणि म्हणजे नाटक आणि सिनेमाचा इतिहास याच्या बरोबरीनं बाकी जगातल्या असंख्य इतिहासाबद्दल वाचन. मी माध्यमिक शिक्षक म्हणून पूर्वी नोकरी केलेली आहे. मी क्रिकेट हा चांगल्या स्तरावर खेळलेलो असल्यामुळे माझ्या आवडीचे माझ्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त एक अजून 5-50 विषय आहेत. रोज सकाळी आनंदानं झोपेतनं उठणे, रोज मरमर करून काम करणे आणि रात्री छान आनंदानं झोपणे, त्याच्यामध्ये आलेल्या अनंत अडचणींवर मात करण्यामध्ये त्याची मजा घेणे आणि काम करत राहणे, कामाचा आनंद शोधणे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. बर, ओके. पण तुमच्याशी बोलताना असं जाणवलं मला की बाकीच्या सगळ्या गोष्टी, नाटक वगैरे या सगळ्या गोष्टी तर जीवनाचा अविभाज्य भाग तुमच्या बनलेल्याच आहेत, पण ट्रॅफिक हा सुद्धा तुमच्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनलाय. काय करणार आता? मला असं लक्षात आलं की पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी खूप कमी वर्ष जगून खूप काम लोकांनी करून ठेवलंय. त्याचं एकमेव कारण की तेव्हा आजच्यासारखं ट्रॅफिक नव्हतं. अच्छा. आजच्यासारखं ट्रॅफिक असतं तर एवढं समग्र हे आपल्याला कशाला वाचायला मिळालं असतं. खरंच आहे. त्यांच्या आयुष्यातला निम्मा वेळ सगळ्या त्या ट्रॅफिकमध्ये चुथडा झाला असता त्याचा. आणि आजकाल कुठले शहर काय, कुठलंही आता काय मुंबई काय पुणे काय कुठल्याही शहरामध्ये ही एक भेडसावणारी समस्या आहेच आहे. त्यामुळे ते दिवसाचं नियोजन बदलतं. माझं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हे माझी गाडी हेच माझं ऑफिस आहे. अच्छा. चालतं ऑफिस. कारण सगळी महत्वाची कामं आणि मिटिंग माझ्या त्या ड्रायव्हिंगच्या याच्यामध्ये होतात आणि दुसरा वेळ मिळणं शक्य नसतं. बरोबर. आणि आता पूर्वी एका दिवसात 8-8, 10-10 कामं होऊ शकायची, पण आता ती तीन जर झाली तरी सुद्धा पुरस्कार मिळण्या इतपत आहे. ते फार तर 2 कामं होऊ शकतात, नाहीतर एकच. म्हणजे बरोबर. नको वाटणारा वेळ जो तो ट्रॅफिक मध्ये जात असतो, पण जेव्हा ऋषिकेश जोशी यांना क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असतो, स्वतःसाठी वेळ मिळत असतो, ट्रॅफिक, काम सगळे त्याच्यामधनं, तर तो कुठे स्पेंड केला जातो? आवडीचे ठिकाण किंवा गोष्ट? भरपूर ऐकतो माझ्या आवडीच्या विषयांचं. मला माझा राजकारण हा अतिशय आवडीचा विषय, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, जिओ पॉलिटिक्स. आणि मला विषय कुठलाही आवडत नाही असं, मला सगळे साधारणतः विषय आवडतात. माझ्या आवश्यक असलेल्या विषयांबद्दल मधल्या सगळ्या वेळांमध्ये वाचन करणे, ऐकणे, काही वेळेला जे पाहायचं राहिले ते पाहणे, अनेक लोकांची भेटीगाठी. हल्ली काय झाले, कामाच्या व्यतिरिक्त भेटींचा प्रकार कमी झालाय. बरोबर. लोक कामानिमित्तानेच भेटतात, तर कामा व्यतिरिक्त कसलाच उद्दिष्ट नसताना लोकांना भेटण्यामध्ये जो आनंद आहे तो मिळवत राहणे. ते ज्येष्ठांशी जाऊन भेटणे, गप्पा मारणे, त्यांना वेळ देणे किंवा फोनवर आणि संपर्क, म्हणजे तो जो आहे की तो प्रघात आपण ठेवला पाहिजे की आयुष्यात प्रत्येक वेळेला फक्त काही तुम्ही कामासाठी नाही भेटू शकत कोणाला. पण आता गीतांजली मॅडमशी, गीतांजली कुलकर्णी यांच्याशी सुद्धा गप्पा झाल्या, त्यावेळेस मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा विषय निघाला होता. त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही सुद्धा होतात आणि ते नाटक असं आहे की अजूनही पाहिलं आपण तरी सुद्धा प्रचंड हसू येतं आणि निखळ मनोरंजन जे आहे ते होतं. सो त्या प्रोजेक्टचा भाग झाल्याबद्दल नेमकं काय शेअर करता येईल? वेगळ्या ट्रेंडचं नाटक होतं, ते अत्यंत यशस्वी झालं आणि मला आता त्याचं कुतूहल वाटतं की 20 वर्ष झाली असली तरी सुद्धा त्या नाटकाबद्दलच्या आठवणी म्हणा खरंच आहे, किंवा आता या पुढच्या जनरेशनलाही ते नाटक ते युट्यूबवर होतं, ते वारंवार बघून आता तर इतकं अनेकांना ते पाठ पण आहे. परदेशी सुद्धा अनेक लोकांनी भेटतात मराठी, तेव्हा त्या नाटकाबद्दल आवर्जून बोलतात. क्या बात आहे. आणि एखाद्या नाटकाचा हे असतो तो काय कुंडली असते त्याची, ते लोकांच्या स्मरणात, काळजात, आवडीचं, आठवणीत कायम राहतं. अशा नाटकाचा भाग मी होतो, याचा आपण आता काय आनंदच मानू शकतो. नक्कीच. माणूस जेव्हा स्वतःबद्दल विचार करतो त्यावेळेस काही गोष्टी स्वतःच्या प्लस पॉइंट मध्ये असतात आणि काही गोष्टी बदलल्या तर चांगलं होईल असं वाटत असतं. तर तुमचे प्लस पॉइंट तुम्ही काय सांगाल की हे प्लस पॉइंट म्हणू शकतो बा, आणि कुठल्या गोष्टी आपण बदलल्या तर आणखीन चांगलं आपण काही करू शकतो असं वाटतं? प्लस पॉइंट म्हणजे काय, प्लस मायनस मी हातात घेतलेलं काम नेटानं पूर्ण करतो, त्याच्या 100% प्रयत्न करतो आणि झटतो. मी त्याचं
सहजगत ते सोडून नाही देत, गृहीत धरत नाही. बरं. आता जेवढं आहे त्याच्यापेक्षा जरा अधिक ऑर्गनाइज झालो तर फार बरे होईल माझं. म्हणजे मला भरपूर काय काय खरं लिखाणाचा तगादा असतो किंवा लिहायला हवंय, माझ्याकडं तो ऐवजी आहे, पण त्यासाठी बसून शांतपणानं वेळ काढून ते लिखाण करणं ते मी करत नाहीये. किंवा असं होतच की बऱ्याच गोष्टी करायच्या असतात त्या होत नाहीत. बरीचशी शिस्त असते ती काही याच्यामध्ये ती राहत नाही, ती जरा आणायला हवी आहे, ती जाणवतं ते. पण असं असलं असतं की आता तुम्ही शिक्षक नसले असता आणि अभिनेते नसले असता, कला क्षेत्रात नसले असता, तर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असता? मी आचार्य असतो उत्तम. बरं. प्रायव्हेट ट्युशन चालवल्या असत्या. अच्छा. म्हणजे असं फुकटचं मनोरंजन करत राहिलो असतो लोकांचं. अच्छा. मी शिक्षकी पेशा नक्कीच माझा असता, म्हणजे मी निवडला असता. किंवा मुलांच्या बरोबर काम करत राहिलो असतो. ओके. कारण मग करता येण्यासारख्या गोष्टी जर वेळ परिस्थिती पडली तर मग काय तुम्ही ड्रायव्हर पासून ह्याच्यापासून काही करू शकता. नाही, पण तुम्हाला ट्रॅफिकचा आणखीन खूप त्रास झाला असता, तुम्ही ते काम स्वीकारलं असतं तर. त्याचा जेव्हा पगार मिळतो सहन करतो का? आपली गाडी नाही, आपलं पेट्रोल नाही, मग काय हरकत नाही, त्याच्याला काय. ओके. काय करायला. पण सध्याचं जग जे ना हे रीलमय झालेलं आहे असं म्हणतात. सो रील, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टींकडे ऋषिकेश जोशी कशा पद्धतीनं पाहतात? नाही, मी फार रमत नाही त्याच्यामध्ये, तेवढा वेळही नसतो मला ते काय बघण्याची धारणा आहे त्याच्याकडे. की तो सोशल मीडिया आहे, सोशल आहे तो पर्सनल मीडिया नाही आहे. त्यामुळे उगाच उठसूट प्रत्येक फालतू रोजच्या जगण्यातल्या गोष्टी सतत टाकत राहायचं, त्याच्यात लोकांना किती इंटरेस्ट असतो मला माहित नाही. आणि काय उगाच जगाला उठून रोज सांगायचं मी आता या क्षणी कुठे आहे, काय करतोय आणि काय. ओके. आणि त्याने किती काय घडतं मला माहित नाही काही. शेवटी लोक तुमचं काम बघून तुमची प्रतिमा ठरवतात. बरोबर. आणि मला सारखं जगाच्या समोर कशाला सारखं जायचं आहे काय, म्हणजे हा माझा वैयक्तिक भाग आहे. बऱ्याच वेळा जे आपण नसतो ते प्रदर्शित करण्याचा प्लॅटफॉर्म आहे असं वाटतं मला. ओके. त्यामुळे व्यक्ती सोशल आहे हे डोक्यात ठेवतो मी काय नकार नाही देत. ज्यांचं आहे ते उत्तम आहे, म्हणजे त्यांचं विशेष कौतुक, अभिनंदन. कारण त्यासाठी लागणारी चिकाटी आणि जे आहे ते माझ्याकडे नाहीये ती, तर त्याच्यात वेळ घालवावा असं मला माझ्या डोक्यातच नाही राहत. अनेक महत्वाच्या प्रसंगी ठिकाणी लोकांशी बोलताना आणि वगैरे मी त्याचा भाग आहे, पण आपण फोटो काढून ठेवावा हेही डोक्यात राहत नाही, तर नंतर पश्चाताप होतो. आला फोटोच नाही काढला आपण. बरोबर. खूपच सुंदर सर. पण आज आम्हाला एवढा वेळ दिलात आणि च्या पलीकडचे ऋषिकेश जोशी समजून घेण्याची संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज गप्पा मारून खरंच खूप मजा आली. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत होते लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.